सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जे माझं काल जमलं नाही ते आज मला करता येतं, ही एवढी मोठी संधी दादांनी मला दिली, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे आभार मानते. आणि हे सगळं कसं आहे, आपल्या सगळ्या एकमेकांचं जे प्रेम आहे ना, त्यामुळेच शक्य होत आहे. काल जमलं नाही, पण आज पुन्हा आपल्याला संधी मिळणं ही काही साधी गोष्ट नाही. त्यामुळे मी सगळ्यांचे हृदयस्थ भगवंताचे सुद्धा आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगंकांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणम्. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अतिशय क्लिष्ट असा विषय, पण अगदी आत्मीयतेचा विषय. याच्यावरती सध्या लीलावतीचं सरस्वतीचं बोलणं चाललं आहे. किती दिवस झाले हे भाग संपत नाही आहेत, म्हणजे किती मोठा ग्रंथ आहे. आणि मला यामध्ये एक असं स्वतःचं मत मांडायची इच्छा आहे की एखादी गोष्ट घडण्याआधी जर आपल्याला समजवली ना, तर ती आपल्याला पटत नाही. ऐकतो आपण, पण त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो, कारण त्याचा अनुभव आलेला नसतो. आणि तीच गोष्ट जर आपल्याला अनुभवाला आली की मग असं वाटतं की ते सांगितलेलं बरोबर होतं. म्हणजे एकदा ती घटना जीवनात घडल्याशिवाय किंवा तशा प्रकारचा अनुभव आल्याशिवाय आपण बदलतच नाही. मला तर वाटतं हा अनुभव देणंच सद्गुरूंचं काम आहे. ऐसा अगर हमारे जीवन में कुछ हुआ, हमने कुछ सुना, तो ही हमें ऐसा लगता है कि कुछ सुनना और चाहिए. और ऐसा भी एक दिन लगता है कि कुछ सुनना ही नहीं चाहिए, मौन में जाना चाहिए. ही अवस्था केव्हा येणार आहे? जेव्हा आपल्याला तो अनुभव आला आणि आधीचं सांगितलेलं पटलं. असं लीलावतीचं झालं आहे. लीलावती म्हणते की मला माझ्या नवऱ्याला सोडायचं नाही. मरणासारखा विषय आहे. विषय मरणासारखा आहे, पचण्यासारखा नाही. अजिबात अजिबात पचण्यासारखा हा विषय नाही. आणि त्यामुळे सरस्वती न चिडता, तिच्यावरती न रागवता, लेकरांनी एखादी जर गोष्ट मागितली तर ती कशी पूर्ण करायची हे या देवांपासून शिकायचं. त्या देवीनी तिला सगळीकडे संचार घडवला, प्रत्यक्षामध्ये परिस्थिती सांगितली आणि तिने सांगितली ही आपण मानली ना, तर आपल्यावरही सरस्वतीची कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण इतके पुण्यवान नाही की आपल्याजवळ प्रत्यक्ष सरस्वती सांगेल. ती संकेत देत असते. त्या संकेताप्रमाणे जर आपल्याला तो संकेत आपल्या हृदयाला भिडला तर जणू काही सरस्वतीच आपल्याशी बोलते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यासाठी झालेला हा संवाद आहे. सरस्वती आणि लीलावतीमध्ये झालेला संवाद आणि दृश्य, आणि त्यातल्या त्यात बसलेले राम, सांगणारे वसिष्ठ आणि ऐकणारे आपण, हा जर एकत्रित संवाद होऊ शकला तर जे काही आहे सत्य उजागर झालं आहे. आणि सत्य जर एकदा समोर आलं, एक बार सत्य अगर प्रगट हो गया तो असत्य का काम ही नहीं कुछ. जो भी कुछ सत्य है वो ही सत्य है, बाकी सब असत्य है. आणि हे पटणारा जीव, ह्याला ज्याला हे पटेल त्याच्यासारखा भाग्यवान तोच. आणि हे मला पटलंय असं म्हणून आपण देवाचे आभार मानत म्हणायचं आहे की माझ्या इतकी भाग्यवान मीच. जय जय रघुवीर समर्थ.
आता वास्तविक कोणी मरत नाही आणि जन्माला येत नाही या मथळ्यापर्यंत आपण थांबलोय. इथपर्यंत आपण माझ्यासोबत आले आणि मी जे काही सांगितलं ते त्याच्यावरती आपण जी चर्चा केली त्याच्यावरती इतका रंग भरला त्या चर्चेमध्ये की प्रत्येकाला असं वाटत होतं की काहीतरी सांगावं, काहीतरी बोलावं, कारण आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे तो. कठीण असला तरी तो जिव्हाळ्याचा आहे हे निश्चित. आता वास्तविक कोणी मरत नाही आणि जगत नाही असं म्हणतात, जन्माला येत नाही असं म्हणतात. सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे हा. आणि आपण म्हणतोय प्रत्यक्ष मी तर आहे, तर तो आहे म्हणजे काय हे सांगायचा प्रयत्न आहे. आता लिहिले, जीवांना आपल्या वासना वैचित्र्यानुसार जो जो अनुभव येतो त्याला जीवन आणि मरण अशी नावे कल्पलेली आहेत. यावरती आपण मागच्या वेळेस एक ओळ बोललेलो आहे की आपली जशी वासना असेल त्याप्रमाणे आपल्याला देह मिळतो आणि त्या देहाला जे जे सुखदुःख आहे ते आपापल्या वासनेप्रमाणेच असतं. इथे वेगळेपणा आला की नाही थोडा. जो मैंने सोचा था, जैसी मेरी कल्पना थी, जैसी मेरी वासना है, वैसा ही जन्म मुझे मिलेगा, अन्यथा मुझे मिल नहीं सकता. अगर मैंने कुछ मांगा ही नहीं, अगर मैंने कुछ विचार ही नहीं किया तो मुझे जन्म नहीं मिलेगा. मुझे यानी किसको? जो अंतर में बैठा है उसको. तो वो उसको जो बोल रहे हैं वो और मैं अलग हो है ना. अभी मैं अलग कैसी हूँ? जो जिसे जन्म मिला वो कुछ अलग है, जिसे जन्म मिला वो अलग है. ये जो जन्म मिला वो सत्य नहीं है. जो जो वासना हमने की, आकाशाच्या ब्राह्मणाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की वासना नसल्यामुळे मरण नव्हतं. त्याला जन्म का दिला? त्याला जन्म का दिला? कारण भगवंताला आपली पृथ्वी वाढवायची होती, आपली सृष्टी वाढवायची होती. एकोहम बहुश्याम त्याला करायचं होतं, म्हणून त्यांनी त्याला जन्म दिला वासनारहित. कोणत्याही प्रकारची वासना मनात नसणारा. सुरुवातीची आपण त्याच्यावरती खूप चर्चा केली आहे, 19 ऋषींबद्दल बोललो आहे. तर ही सगळी पृथ्वी रचना त्यांनी केली ती, पण नंतर त्याच्या मनात कोणतीही वासना जेव्हा नव्हती तर त्याला कोणी मारू शकलं नाही. 2000-2500 वर्ष तो जगला. मग त्याच्या मनात कुठेतरी भगवंताला वाटायला लागलं की नाही नाही, याला मरण नसेल तर कसं शक्य आहे, अमरपद आपल्याला कुणाला द्यायचं नाही आहे. मग त्याच्या मनामध्ये एक वासना निर्माण केली की असं काय झालं, मी का जगतोय वगैरे. एकदा का सुरुवात झाली की मग त्याला मरण द्यायला सोपं झालं. म्हणजे आपल्या पुढचं जे त्याचं जीवन जगतोय तो त्याच्या मनात केलेल्या विचारांमुळे. जसे त्याचे विचार असतील, जसं मला बनायचं आहे. आणि भगवंताचा सगळ्यात मोठा गुण हा आहे की जो हमने सोचा है वही होता है. जय जय रघुवीर समर्थ. अगदी माझ्या मनात जसं आहे ते आज नाही उद्या माझ्या मनातलं घडणार आहे. त्याच्यामुळे मनातच काय आणावं असं वसिष्ठ म्हणतात. काय मनात आलं पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याला पुढचं सगळं भवितव्य ठरेल. वास्तविक कोणी मरत नाही आणि कोणी जन्माला येत नाही हे आता पटायला लागलंय. पटलं जरी नसलं तर या दृष्टीने बुद्धी आपली विचार करायला लागली तर केवळ वासनारूपी भोवऱ्याच्या खळग्यामध्ये जीवन हे भरत असतो. ताई म्हणतायत या ठिकाणी की आपण फक्त वासनांचा खेळ आहे म्हणून जन्माला आलो आणि मरतो. ज्याप्रमाणे आपण कर्म करतो तसे मरतो. प्रत्यक्षात जर कर्माचा अधिकार आपल्याजवळ आहे तर कर्म असं करायचं की पुन्हा वासनाच निर्माण होणार नाही. वासना निर्माण होणार नहीं तो जन्म मृत्यु नहीं. अगर हमने कुछ सोचा ही नहीं तो कुछ मिलेगा नहीं और हमें नहीं चाहिए अभी कुछ. ये सबसे इम्पोर्टेंट बात हमें अभी समझ में आई कि अभी कुछ नहीं चाहिए. जो कुछ है हमने आनंद से उसका आनंद लिया है. अभी हमारा आनंद यहाँ ख़त्म होना चाहिए संसार के बारे में. तो हम एकदम शांत हो जाएंगे तो वासना नहीं रहेगी. वासना नहीं रहेगी तो जन्म का कारण ही नहीं, क्योंकि मैं अंदर वाला जो मैं है वो मुक्त है. मुक्ति पा लिया है उसने, इसलिए उसको फिर से जन्म की अभिलाषा नहीं. अभिलाषा जन्म और मृत्यु की नहीं, ऐसा नहीं मुझे कुछ चाहिए ही नहीं. ऐसी अगर भावना हो गई, वो योग अगर हमने सीख लिया तो क्या होगा, फिर से जो गर्भवास का दुख है किसी भी योनि में हो, मनुष्य जन्म में भी हुआ, योगी के घर में भी हुआ तो भी दुख तो है ही. दुख खत्म नहीं होते, दुख निवृत्ति होती ही नहीं. इसलिए परमानेंट दुख निवृत्ति और परमानेंट आनंद प्राप्ति के लिए जन्म मरण को रुकाना पड़ेगा. और जन्म मरण किसका होता है? देह का होता है. ये मुझे समझ में आ गया. मेरी वासना बदल गई, मेरी इच्छा बदल गई, मेरी कामना बदल गई और मैं स्थिर हो गई. अगर भक्त स्थिर हो गया तो उसको वही मुक्ति मिल गई.
जो कुछ हो रहा है वो देह के बारे में हो रहा है, मेरा आत्मा एकदम उससे अलग है जो परमेश्वर का अंश है. म्हणजे जीवनामध्ये जे काही रामायण घडलं, जीवनामध्ये जे काही रामायण घडलं ते विष्णूचं कार्य आहे. मी फक्त तो रामाचा जन्म घेतलेला आहे असं वसिष्ठांनी रामांना शिकवलं. तेव्हा कुठे त्यांची दुःखाची निवृत्ती झाली. तोपर्यंत माझा जन्म कशाला झाला आणि मला यांचं दुःख बघवत नाही, मला माझे प्रजेतले लोक नाराज असलेले मला सहन होत नाही वगैरे वगैरे त्यांच्या गोष्टी होत्या. गुरुदेवांनी सांगितलं या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे सुरू राहतील. तू तुझं प्रारब्ध बदल. त्यांचं त्यांचं प्रारब्ध, इतरांचं सगळं काय आहे, तुझं काय आहे ते देहाचं चालू राहील. तू फक्त स्वतःचं प्रारब्ध बदल. किती महत्त्वाचा संदेश दिलाय. महत्त्वाचा म्हणजे जीवन परिवर्तक संदेश आहे हा. लिहिले भिन्न भिन्न वस्तूंच्या रूपाने दिसणाऱ्या जगाचा वस्तुतः अत्यंत अभाव असून अंतःकरणातल्या विषय वासनाही मिथ्या आहेत. एक क्षण विचार करा, आपल्याला काही नको आहे तर आपण शांत असतो की नाही? हा आत्ताचा योग साधू शकतो आपण. असे साधू संत शांत का असतात? साधू संत शांत का असतात? कारण त्यांच्या वासनांचा, इच्छांचा नाश झालेला असतो. त्यांना काहीच नको असतं. त्यांना कोणी दुखवू शकत नहीं. उनको कोई दुख क्यों नहीं दे सकता? क्योंकि वो अंतर्यामी सुखी है, और अंतर्यामी सुख अगर मिल गया तो वही तो मुक्ति है, और मुक्ति मिल गई तो फिर से ये देह को जन्म मरण के यातना से जाना नहीं पड़ेगा. अशा तऱ्हेचा विचार निरंतर करीत राहिलेला असताना, एक दिवस विचार करून चालत नाही, निरंतर हाच. मी तर म्हणते जप म्हणजे काय, जीवनाचं तंत्रज्ञान म्हणजे काय, हीच गोष्ट सतत मनाला पटवत राहणे. सतत मनाला पटवत राहणे की आपण मिथ्या जगात. मग आता समजलं का मिथ्या जग काय आहे? मी नाही का? जगही आहे, मीही आहे. पण त्याचं मिथ्यत्व कळलं आणि भगवंताचं सत्यत्व कळलं. ह्या दोन गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा वागणुकीमध्ये बदल होतो. आणि वागणुकीत आणि विचारकृतीमध्ये बदल झाला की मुक्ती मिळाली. विचारा इतकं देखणं काही नाही. देहाभिमानाने पुष्ट झालेले अंतःकरण क्षीण होते. आता देहाभिमान जर असेल, माझं माझं मी मी, तर मी क्षीण होते. जो हो नहीं सकता वही करना है. दिल को दिल से मिलाना है, मन को दिल से मिलाना है, असं म्हटलं मी अमृतकणामध्ये. जो हो नहीं सकता वही करना है. आतापर्यंत जे होत होतं तेच करत होतो आपण. जे साधं आहे तेच करत होतो आपण. कठीण काय आहे? आपल्याला मिळणं. आपण कोण आहे? आपण देह नाही ही भावना पक्की. पण उलट देह मिळाल्यामुळे मी आत्म्यापर्यंत जाऊ शकते. हा देह नसता तर मी आत्म्यापर्यंत कशी गेली असती? म्हणून तेवढंच काम आहे फक्त देहाचं. याच्या व्यतिरिक्त देहाचं काम नाही. हे जेव्हा मला कळलं तर खुद को खुद से मिलाना है. नदिया जैसे सागर को मिलती है, जैसे मन को हृदय से मिलाना है. बस एवढंच योग करायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा जो योग आहे, आतमध्ये येणं, बुद्धीला आतमध्ये वळवणं, त्यामुळे त्यांचं अंतःकरण क्षीण होतं. कुणाचं? जे असं करत नाही त्यांना दुःख होतं. दुःख झालं की शरीरावर दिसतं, देहबोली बदलते, आत्मिक शांती घसरते आणि आपण पुन्हा पुनरपी मरणम पुनरपी जननम च्या गटांगळ्या खात राहतो. या जगात अनुभवाला येणाऱ्या व्याधी. आता लिहिलेला वाटतं की दुःख खूप आहे. मग त्यांना त्याबद्दल सांगतायत की या जगामध्ये अनुभवाला येणाऱ्या व्याधी, जरा, मरण इत्यादी अनंत दुःखे यांच्या संबंधाने निरंतर विचार करून ज्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झाले आहे असा मनुष्य श्रवण मननादी साधनांच्या चिकाटीचा अभ्यास करून सम्यक ज्ञानाने संपन्न होतो. समर्थ दासबोधामध्ये तर असं म्हणतात की ज्याला संसारामध्ये जास्ती त्रास तो परमार्थाचा अधिकारी आहे. आपल्याला उलट आहे. आपल्याला दुःख नको असतं. वी डोंट वॉन्ट ग्रीफ. आपल्याला दुःख नको असतं. पण त्या दुःखामध्येच परमार्थ मिळतो. जो दुःखी है वही परमार्थी हो सकता है, अशी साधू संतांची शिकवण आहे. आणि याचा चिकाटीने अभ्यास करायचा. काय अभ्यास करायचा? पूजापाती, पारायण ह्या गोष्टींना कलियुगामध्ये इतकी किंमत नाही जेवढं स्वतःला बदलवण्यात आहे. सुमनताईंचं हे पुस्तक म्हणजे खरंच अगदी म्हणजे अमृताचा झरा आहे. त्या म्हणतात ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण निरंतर चिरंतन अभ्यास केला तर हा काय करतो? हा जगत पसारा वस्तुतः उत्पन्न झालेला नसूनही मायेच्या अघटित घटनेमुळे उत्पन्न झाल्याचा भास होतो. आता आपण
हा जो योगवर्गामध्ये जे काही आपलं निरूपण सगळ्यात पहिल्यांदा झालं की आपण चतुश्लोकी भागवतापासून सुरुवात केली आहे. मग चतुश्लोकी भागवतामध्ये भगवंत एक आणि त्यांनी ब्रह्माला आज्ञा दिली अनेक होण्याची. तिथे कुठे वासना होती? ती आनंदाची वासना होती फक्त, की माझ्यासारखे आनंदी जीव निर्माण करायचे आणि माझ्यामध्ये विलीन व्हायचे. ही अगदी सरळ भावना होती भगवंताची. आणि त्यांचा जो ब्रह्मदेव साधा होता का, ब्रह्मदेवानी सुद्धा जे काही निर्मिती केली ती सुद्धा वासनेतून केली नाही. वडिलांनी सांगितलं आणि मी केलं, अशा पद्धतीची ती निरपेक्ष भावना होती. ही भावना पकडून ठेवता आली का आपल्याला आता? या योग वैशिष्ट्यातून ही भावना पकडता आली का, की भगवंत एक आहेत. त्यांनी स्वतःच्या पुत्राचा जन्म मानस रूपाने केला आणि तो ब्रह्मासुद्धा साधा नव्हता. त्यांनी सांगितलं एवढी मोठी सृष्टी रचना मी करतो, पण केल्यानंतर मला अहंकार झाला तर असा पुत्र. आपल्याला तर एक गोष्ट केली तर अहंकार होतो. ब्रह्माच्या मनात आलं की मी जर पृथ्वीची निर्मिती केली, इतकी जागृत आपण आहोत का? आपण इतके जागे आहोत का की जर मी एखादं काम केलं आणि मला त्याचा अभिमान झाला तर काय होईल असं आपल्या मनात तरी येतं का? येत नाही. तिथे अभिमान बाजूला केला समजा तर म्हणतात मग ह्याची सुरुवात कशी झाली समजलं. यांचा मुलगा, भगवंताचा मुलगा ब्रह्मा, जो अतिशय निरपेक्ष आहे, निरपेक्ष भावनेनी पृथ्वीची सृष्टीची निर्मिती केली, जीवाची निर्मिती केली. आणि कशासाठी केली तर आमच्यापर्यंत पोचायसाठी. आणि आम्ही जी सृष्टी निर्माण केली त्यातच रमत बसले, तिथे दुःखच आहे, तिथे मर्यादा आहेत. कारण कोणीही अमर्याद त्या ठिकाणी जगू शकत नाही. दुःख, व्याधी, जरा, मरण हे देहाला येणारच आहे, कारण तिथूनच घेतलेला देह आहे. देहाची उत्पत्ती इथूनच झाली आहे, पृथ्वीवरून. मी वरून आलो आहे. मग ही मायेचा भास आता कळला असेल. आता हा जो प्रसार आहे, मायेचा पसारा ज्याला म्हणतात, तो आता कळला असेल, आपल्या ध्यानात येतो. आणि ते ध्यानात येणं म्हणजे योग आहे. आणि वसिष्ठ शांतपणे समजावून सांगतायत सगळ्यांना, रामांना. राम बसले आहेत, खाली मान घातलेली आहे आणि जसं ऋषी सांगतील तसं ऐकतायत. काय भव्य दिव्य सोहळा असेल तो, जो अनुभव घेणं आपल्या जीवासाठी आपलं अमरत्व सिद्ध करणं आहे. वी आर गोइंग टू बी एटर्नल. आपणच अमर बनणार आहे ह्या सगळ्या गोष्टींनी. आणि इतकी मोठी गोष्ट आपल्याला मिळणार आहे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि या मायेच्या पसाऱ्यामध्ये गुंतून पडतो. इतका सोपा साधा विषय पण पटायला कठीण असा विषय आपण बोलतोय. अशा प्रकारच्या अनुभव पदावर आता आला का अनुभव? आता आपल्याला अनुभव आला. ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतानाचा जो आनंद आहे, यह सगळ्या गोष्टी, ये सब सुनने का जो आनंद हमें मिल रहा है, उस आनंद से इस क्षण की मुक्ति हमें मिली कि नहीं, ये तो प्रूफ है. प्रूफ दे रहे हैं हम लोग कि ऐसे बोल रहे हैं ये लोग कि अगर आप शांत हो गए हो ये सुन के कि आपको कुछ नहीं होने वाला. आपको कुछ भी, आपण मराठीमध्ये म्हणतो ना की केसालाही धक्का लागणार नाही कुणाच्या जीवाच्या. आणि तो जीव कुठे जाणार आहे? भगवंताच्या जवळ जाणार आहे. अशा जीवाला केसालाही धक्का लागणार नाही जर तुम्ही असा विचार केला तर. आणि जर तुम्ही असा विचार केला नाही तर जरा, दुःख, मरण यापासून सुटका नाही. त्यापेक्षा तुम्ही असा विचार केला. या अशा प्रकारच्या अनुभवावर आरूढ झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणातील सर्व भेदवासना निरास पावतात. पावल्या की नाही आता भेदवासना? भेदवासना म्हणजे जे बघतोय ते खरं वाटतंय. जो हम देख रहे हैं वही सच लगता है. इसीलिए तो भगवंत फिर से बोल रहे हैं कि जो दिख रहा है वो सत्य नहीं, जो दिख नहीं रहा वही सत्य है. अगर सत्य का पता चला तो असत्य रह नहीं सकता. जसं सूर्याची एक तिरीप जरी आली, पूर्ण सूर्यप्रकाश नाही, एक तिरीप जरी आपल्या अंधारामध्ये पडली तर अंधार राहू नाही शकत. शक्यच नाही, कारण सूर्याची तिरीप येणे म्हणजे अंधार नाहीसा होणे. मग ही नक्की गोष्ट आहे. तसं सूर्याची तिरीप पडल्यावर अंधार नाहीसा होतो, तसं सत्याचा प्रकाश आल्याबरोबर असत्य आपोआप बाजूला झालं पाहिजे. ह्याला दुःख निवृत्ती म्हणतात. ह्याला दुःख निवृत्ती म्हणतात की दुःख काय आहे हे कळलं जेव्हा, तेव्हा सत्य काय आहे, आनंद कुठे आहे हे कळतं. ती जी भावना आहे. असा ज्ञानी पुरुष सर्वदा मुक्त असतो. जिसको ये समझ में आ गया, कुछ छोड़ना नहीं है, संसार छोड़ना नहीं है, कर्म छोड़ना नहीं है, कुछ भी न छोड़ते हुए भी आत्मा मुक्ति पा सकता है इसी जन्म में, अभी इसी क्षण. आणि एकदा का ती मुक्ती मिळाली, मुक्ती म्हणजे ही अवस्था आहे मनाची की मेरे जैसी भाग्यवान मैं ही हूँ, मुझे अलग से कुछ चाहिए ही नहीं.
माझं मागणं संपलं की मुक्ती मिळाली. मुक्ती का बरं मिळत नाही? कारण आपलं मागणं संपत नाही. काहीतरी हवं आहे, काहीतरी कमतरता आहे, की माझ्याशिवाय काहीतरी अडणार आहे आणि मी ते पूर्ण करणार आहे आणि जे काही मी पूर्ण केलं आहे ते फक्त मीच पूर्ण केलं आहे या भावनेने अडकणं आहे. बाकी सगळी मुक्त अवस्था आहे. अशा ज्ञानी पुरुष सर्वदा मुक्त असतो. आणि अशी मुक्ती आपल्याला पाहिजे आहे की नाही? प्रत्येक जीवाला जन्माला त्याच्यासाठी आलो आहे, मुक्ती पाहण्यासाठी. ही मुक्ती मिळवायची असेल तर ह्या विचारांच्या शिवाय मुक्ती नाही. आणि हा विचार मनामध्ये येणे, बुद्धीला पटणे, हृदयामध्ये येणे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी गुरुकृपा लागते आणि ते करण्यासाठी हा योग आहे. अगदी अल्टिमेट गुह्यतम ज्ञान आहे. याच्या व्यतिरिक्त ज्ञान जीवाच्या कल्याणाचं कोणतंच नाही. जय जय रघुवीर समर्थ असं म्हणत एखाद्या वृत्तीवर स्थिर होणे याच्यासारखी मुक्त अवस्था अगदी भाग्याची आहे. झाला भाग्योदय माझा असं म्हणायला हरकत नाही. लीला तोच विचार करते ऐकताना. आपण लीला विसरून जातो आणि आपल्याला असं वाटतं हे आपल्याचबद्दल बोलतात आहे आणि आपण आपल्याशी तुलना करतो. हो हो असंच वाटतंय, असंच वाटतंय. मग लीला काय असेल त्याची जर कल्पना केली तर लीला मुक्तावस्थेत आहे. आणि लीला मुक्तावस्थेत बघून ती मुक्तावस्था आम्हाला मिळावी ही वाचकाची आणि श्रवण करण्याची इच्छा असते, तीही पूर्ण होते. विमुक्त आत्म्याचे हे स्वरूप ही सत्य वस्तू असून ब्रह्मरूपत आहे. या जगाचे वास्तविक स्वरूप आहे. या जगाचं ब्रह्मरूपत आहे. या जगाचं हे जग म्हणजे ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म आणि आपला जो मूळ पुरुष आहे तो वेगळा आहे हे समजतं. आणि ह्यामध्ये जे काही घडतं, सगळा गोंधळ जो घडतो त्यामध्ये जीव न अडकवणे, स्पष्ट दिसणाऱ्या गोष्टीतून मन काढून घेणं सोपं आहे का? प्रत्यक्ष दिसतंय सगळं तरी पण मन काढून घ्यायचं आहे. प्रत्यक्ष दुःख आहे. संतांना प्रत्यक्ष दुःखाचा अनुभव येतो की नाही? आपण त्यांच्या गोष्टी ऐकतो. संतांना, ज्ञानेश्वरांना, तुकारामांना, समर्थांना, कुणालाही, कितीही संत, साधू, सज्जन जे काही चांगल्या मार्गाला लागले त्यांना त्रास नव्हता. लागले म्हणण्यापेक्षा परमेश्वराची कृपा आहे ती, त्यांचे परमेश्वराचे अवतार आहेत ते. पण त्यांना दुःख नव्हतं का? पण ते दुःख असून सुद्धा त्या दुःखाला भ्रमाचा पसारा म्हटलंय त्यांनी. तो सगळा हा दुःखाचा प्रसार आहे. मी जीव होतो, आहे आणि राहणार आहे. मी जीव सनातन आहे. गीतेमध्ये किती वेळा सांगितलंय की तुझ्या देहाबद्दल मी बोलतोय. अर्जुनाला म्हणतोय कृष्ण, मी तुझ्या आत्म्याचा विचार करतोय. तू आत्मिक मुक्त हो. देहाचं जाणं येणं चालू राहणार आहे आणि जाणं येणं एकदा का देवाच्या मध्ये पडलो हे जाणं येणं संपतंय ही मुक्ती आहे. मनात विचारच नाही आणायचे दुसरे भगवंताच्या व्यतिरिक्त. जीवाची मरणोत्तर गती काय होते? अरे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर उद्यानानि विमाना, हे मला का बरं थोडंसं उजळणी करावी लागली की आपण त्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार केला तरच हा योग साधणार आहे, नाही तर साधणार. उद्यानानि विमानानि शोभनानि पुनः पुन्हा. उद्यानानि विमानानि शोभनानि पुनः पुन्हा. स्वकर्मभि उपात्तानि दिव्यानि इति एव पुण्यवान. आता म्हणतात आता पुण्यवान शब्द आला. आता या पुण्यवानासाठीच तर आपलं जीवन आहे. आपल्याला पापकर्म न करता आपल्याला पुण्यवान बनायचं आहे. आपल्यासारखं भाग्यवान, पुण्यवान, ऐश्वर्यवान आणि भगवंतासारखे जर सगळ्या बिरुदी आपल्याला लागल्या तर आपल्यासारखं आनंदी जीव कोण आहे? मग जे पुरुष महान पुण्यात्मे असतात त्यांना वाटेवरून जाताना त्यांच्या शुभकर्मामुळे रमणीय उद्याने, उत्कृष्ट आणि उंच उंच प्रासाद लागतात. आता अनुभव घ्यायची गोष्ट आहे. आता हे प्रत्यक्ष चित्रण आहे. आपण गृहीत धरू आपण पुण्यवान आहोत. उद्यानानि विमानानि शोभनानि पुनः पुन्हा. अतिशय सोपा शब्द आहे हा की आपण जर पुण्यवान आहोत तर मग आपल्या बाबतीत काय होतं की मग मोठमोठे वाटेवरून जाताना आपले शुभकर्म असतात ना, चांगले कर्म असतात ना, त्यामुळे रमणीय उद्यानं, उत्कृष्ट व उंच उंच प्रसाद आपल्याला दिसतात. त्यांना दिव्य सुख प्राप्त होते. दिव्य सुख प्राप्त होते. उलट अधमपातकी असताना त्यांच्या दुष्कर्माप्रमाणे गोठवून टाकणारा बर्फाच्छादित प्रदेश, काटेकुटे, खाचखळगे, तीक्ष्ण शस्त्रे यांनी भरलेले अरण्य लागतं आणि अतिशय क्लेश होतात. आपण पुढे जात असताना उद्यानं, अतिशय सुंदर सरोवर असं लागतं आणि जे पापात्मे असतात ते जातात तेव्हा त्यांना खाचखळगे जीवनामध्ये लागतात. बर्फाच्छादित प्रदेश ज्या ठिकाणी एकही झुडूप नसतं आणि आपण ज्या डोंगरांना बघतो ते डोंगरावरती छान झाडं झुडपं असतात, हिरवळ असते, अतिशय नयनरम्य असा
आपण तो प्रकार बघू शकतो. असह्य क्लेश होतात. पाप पुण्याच्या कमी अधिकपणावर मार्गावरील सुखदुःख अवलंबून असते. ह्यावरती आता विश्वास ठेवायला पाहिजे की नाही? नाही विश्वास ठेवला तर पुन्हा जन्माला याल. भगवंताचं काही अडलेलं नाही आणि सत्पुरुषांचं काही अडलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला जर विचार जसा करायचा तसा करा. तुम्हाला तेवढी मुक्त विचार करण्याची ती शक्तीसुद्धा दिली आहे की आपण काय विचार करायचं हे आपण ठरवायचं आहे. कितीही कोणी आदळआपट करून सांगितलं तरी आपल्याला पटत नाही. पण जर आपल्याला पटत असेल तर ह्याच्यासारखं सुख नाही. किती सुख हे, आहा किती सुख हे, याच्यावरती लक्ष ठेवा. म्हणून हा ग्रंथ आणि म्हणून हे संत असतात. अयम प्रातः यमपुरम अहम एष स भूतपहा. या ठिकाणी हा मी आता यमाच्या राज्यात त्याच्या समोर आलो आहे. हे सगळी मरणानंतरची अवस्था सांगून सुद्धा आनंदच मिळतोय. होत आहे की नाही अशी अवस्था? का फक्त माझीच होते आहे? असं नाही. इतका यमासारखा मरणाचा आणि वाईट गोष्ट सांगतात. पण ती वाईट गोष्ट याच्यावरती एक कोणीतरी टिप्पणी करायला पाहिजे की वाईट गोष्ट सांगून सुद्धा ती वाईट वाटत नाही. ह्याचं कारण ती वाईट या देहाची आहे, माझी नाही. यावरती माझी वृत्ती स्थिर होते. बरोबर? एखाद्या तरी श्रोत्याला हे अगदी मनापासून पटलं असेल तर तो योग साधला जातो. त्यांच्या मग आता हा मी यमाच्या राज्यात त्याच्या समोर आलो आहे. येथे माझ्या पापपुण्याचा निवाडा चित्रगुप्तांकडून केला जात आहे. दुसरं कोणीही आपला निवाडा करत नाही. इथे बसलेले, खांद्यावरती बसलेले जे चित्रगुप्त आहेत, ये जो 2 चित्रगुप्त हमारे यहाँ बैठे हैं वही हमारा न्याय करेंगे. दूसरा कोई न्याय नहीं कर सकता. मेरे माता को अगर मेरे बारे में बहुत अच्छा लगता है, इतनी अच्छी मेरी लड़की है, इतना अच्छा मेरा लड़का है, ऐसे माता को लगता है. लेकिन माता के विचार यहाँ तक नहीं पहुँचते. ये जो न्याय निवाड़ा है वहाँ माता का विचार नहीं जाता, गुरु का जा सकता है. क्योंकि गुरु ये तत्व है कि गुरु से जो संबंध है वो शाश्वत संबंध है. माता का देह का जो संबंध है वो मर्यादित है. इसलिए माता नहीं, पिता नहीं, पुत्र नहीं, शिष्य नहीं, कोई कुछ नहीं कर सकता. वहाँ तो हमें अकेले जाना है. तर मग जिथे त्याच्यासमोर उभ्या राहिल्यावर न्याय निवाडा करणारे हे चित्रगुप्त आहे. मी काय केलं हे आतल्यांना माहिती नाही. मी कुणाला सांगणार नाही, कुणाशीही चर्चा करणार नहीं कि मैंने क्या किया, अच्छा किया, बुरा किया, नहीं बता सकती मैं. क्योंकि वो सब बातें हम नहीं बता सकते हमने क्या किया, अच्छा किया, बुरा किया. जान दो, कृति के बारे में छोड़ दो, लेकिन वृत्ति में विचार मन में खराब भी नहीं किए क्या हमने? किसी के बारे में, किसी परिस्थिति के बारे में, किसी व्यक्ति के बारे में किए नहीं. वो छुपे नहीं. वो जो चित्रगुप्त है उससे कुछ छुपा नहीं है. इसलिए वो मन को बताना है, अच्छे से विचार करो, अन्यथा न्याय निवाड़ा भगवान के सामने करना है आपको. और जो कुछ किया है वो सीसीटीवी कैमरा वो हमारे यहाँ लगा हुआ है. गलत करोगे गलत पाओगे, अच्छा करोगे अच्छा मिलेगा. क्योंकि बैठे हैं ये जो है वो निरपेक्ष है. उनको कुछ नहीं करना है, खाली भगवंत को दिखाना है कि ये व्यक्ती क्या है. इतकं माहिती झाल्यावर कोणी वाईट वागू शकेल? आणि चांगलं वागण्याने काय मिळतं हे सांगून ठेवलं आहे. म्हणजे असं पक्क दाबून ठेवलं योग वसिष्ठामध्ये. वाईट करू नका, केलं तर आम्ही आहे सांगायला, आणि चांगलं करता ते सांगायला भगवंताच्या समोर तुम्हाला नेऊन ठेवतो. काय सुंदर ग्रंथ आहे. मी यमाच्या राज्यात त्याच्यासमोर आलो आहे. येथे माझ्या पापपुण्याचा निवाडा चित्रगुप्तांकडून केला जात आहे. चित्रगुप्तांकडून केला जात आहे, याला अंडरलाईन करायचं. दुसरं कोणीही माझा न्याय निवाडा करत नाही. नो वन इज गोइंग टू विटनेस. माझ्याबद्दल विटनेस तिसरं कोणी न करता, मी सुद्धा नाही करू शकत माझ्याबद्दल. मी कितीही सांगायचा प्रयत्न केला देवा असं नाही, तर देव म्हणतो मला सगळं माहिती आहे, तू सांगण्याची गरज नाही. कारण माझे दूतच तर तुझं सगळं CCTV कॅमेरामध्ये बंद करत होते. कोण सुटतंय CCTV कॅमेऱ्यातून? आणि त्याच्यावर पडदा पण कोणी टाकू शकत नाही. जसे हे गुन्हेगार टाकतात तसं आपणही पडदा टाकू शकत नाही. कारण तो सगळं अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक निवाडा करणार आहे त्याचा. त्यामुळे या गोष्टी आपण टाळू शकत नाही. मग अशा प्रकारचा अनुभव त्याला येतो. हा अनुभव आला आज तर आपण मुक्त आहे. निदान आपण वाईट करणार नाही, चांगलं करायचा प्रयत्न करू. या सगळ्या गोष्टी चित्रगुप्त नोट करतात आहे. आजचा सुद्धा आमचा आनंद चित्रगुप्तांनी नोट केला. उद्या जर मी दुःखात गेली तर चित्रगुप्त तेही नोट करतील. हिला इतकं शिकवलं काल, पण पुन्हा ती त्याच मार्गावर चालली. लिहिलं त्यांनी त्यांच्या वहीमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी अंतरात चालूच असतात. आणि हे सगळं भगवंतांनी केलेली व्यवस्था आहे. CCTV तो आपण लावलेला नाही. आपले CCTV बरेचदा चोर त्याच्यावरती पडदा टाकून बंद करतात.
कॅमेरा कॅप्चर करू शकत नाही. तांत्रिक अडचणी येतात जशा काल आपल्या आल्या, पण तिथे तांत्रिक अडचण नाही. अतिशय कुशल असा कारागीर तो असल्यामुळे सगळं स्पष्ट त्याला दिसतंय. मनात चांगले विचार करा, ते भगवंतापर्यंत ते पोहोचवण्याचं काम करणार आहे, कारण त्यांचं तेच काम आहे फक्त. अशा प्रकारे प्रत्येक प्राण्याला आपल्या भिन्न भिन्न वासनेनुसार कर्मानुसार गती मिळत असते. असे जसे प्रत्येकाचे स्वप्न भिन्न, तशी त्याच्या अनुभवाला येणारी संसार स्थितीही भिन्न. या संसारात आलो आहे, पण प्रत्येकाला सारखा अनुभव आहे का संसाराचा? ज्यावेळी मी अतिशय आनंदात असतो, एखादा जीव 25 वर्ष, तेव्हा त्याच 25 वर्षामध्ये इतर जीव दुःखी असतात. जेव्हा इतर जीव सुखी असतात तेव्हा हा जीव दुःखी असतो. संसारामध्ये सगळ्यांना सारखे अनुभव त्याच वेळी येतात का? आपले ग्रह तारे, आपले नक्षत्र, काय जबरदस्त आपला योग आहे. एकाचं एकासारखं नाही. बरं, जगातल्या कोणाचं सोडा, घरातलं तरी एखाद्याचं सारखं आहे का? एका आईवडिलांची 2 मुलं वेगवेगळे अनुभव घेत असतात प्रारब्धाप्रमाणे, हे आपण बघतो ना. मग आईवडीलसुद्धा बघत असतात की अरे या मुलाला हे शिकवलं, या मुलाला ते शिकवलं. प्रत्यक्षात दोघंही वेगवेगळे अनुभव घेतात आहे. मग हा प्रारब्धाप्रमाणे येणारा खेळ आहे, हे आता आपल्या लक्षात आलं. हे रामांना सांगितलं. आता हे सगळं सांगत असताना आपण रामलीला विसरतो. राम आणि ही लीला जी आहे ती विसरून जातो. आपण आपल्यामध्ये मग्न होतो. पुन्हा जागृत करायचं, सांगायचं. रामांना सांगतायत वसिष्ठ हे सगळे आणि राम ते ऐकतात आहे. पुन्हा जन्म घेण्याची क्रिया. पुढे अतिशय सुंदर एका राक्षसिणीची गोष्ट आहे ना, तिथं असं मन हेलावून टाकतं, असं वाटतं ही गोष्ट संपूच नाही. जी राक्षसिणीची आहे तिला तर इतके अनुभव देते, इतके अनुभव देतात. त्या राक्षसी वृत्तीच्या बाईला इतके अनुभव देतात की शेवटी ती राक्षसीण म्हणते, नाही मला चांगलं वागायचं आहे. पुढे कितीतरी जन्म गेल्यावरती राक्षस वृत्ती, त्या मानाने आपण बरेच चांगले आहे की नाही, इतके वाईट नाही आपण. त्यामुळे आपल्याला लवकर अनुभव येईल अशी अपेक्षा करू आणि आपल्या सद्गुरूंना म्हणू की हमें जल्दी से वो अनुभव दे दीजिए. आता पुन्हा जन्म घेण्याची क्रिया. यमाने आज्ञा केल्याप्रमाणे मी आपल्या कर्माची भोगण्यासाठी स्वर्गात किंवा नरकात जातो. जीव यमाने आज्ञा जैसी की है, यमे के आज्ञानुसार जीव अपने अपने कर्म के अनुसार स्वर्ग या नरक में जाता है. आपण याचा संबंध सध्याशी असा लावला की आपण जर दुःखात असू तर नरकात, आपण जर सुखात असू तर स्वर्गात. विचारांनीच तर स्वर्ग आणि नरक आहे. विचारच फक्त करायचा की मी अतिशय आनंदात आहे तर मी स्वर्गात आहे आत्तासुद्धा, काय मला गरज आहे कशाची अजून वेगळ्या. मग असा आपापल्या वासनेप्रमाणे जीव स्वर्ग नरकाचं दुःख किंवा सुख भोगतो. अशा प्रकारचे अनुभव जीवाला येतात. वसिष्ठ सांगतात आहे, मनुष्य योनीत आल्यानंतरही जेव्हा तो आपल्या उत्पत्ती संबंधाने शोध करू लागतो, म्हणजे आता आपण जे करतोय ते आपल्या उत्पत्ती संबंधाचा शोध मी जर घेत असेल, जो जीव घेत असेल, तर तेव्हा काय दिसतं त्याला? जे आपल्याला दिसतंय त्यांना दिसतं उपनिषद, धर्मशास्त्र, पुराणं इत्यादी ग्रंथांच्या अवलोकनाने जलातून धान्य बीजात, त्यातून पुरुषात, पुढे मातेच्या शरीरात आपण गेलो इत्यादी ज्ञान होऊ लागते. कोणतं ज्ञान झालं त्याला? आतापर्यंत काय वाटत होतं? माझा जन्म या ठिकाणी झाला, माझा जन्म या मातेच्या उदरातून झाला, मला हे भावंड आहे, पुढे माझं लग्न झालं, पुढे ही मुलं आहेत माझी. ह्या दृष्टीने जी माझी बुद्धी विचार करत होती, ती बुद्धी अब वो बुद्धी क्या विचार करती है की वो करती है की जलातून धान्य बीजामध्ये, वरून जलामधून बीज पडलं, कारण आपण वरच्याचा अंश आहोत, जलातून धान्य बीजामध्ये. आता ही जी पेरणी होणार आहे ती पेरणी म्हणजे बीज आहेत. तसं वरातून जलकण पडल्यावर जशी पेरणीतून बीजामध्ये उत्पत्ती होते, मग ते बीज पुरुषांच्या स्त्रीच्या पोटात जातं. वरून आलेलं बीज, त्याच्यातले आलेले कण पुरुष आणि स्त्रीच्या पोटात जाऊन आणि मग पुढे पुरुषातून मातेच्या शरीरात मी प्रवेश करतो. कोणती माता कोणती पिता हे आपल्या पूर्वक्रमामुळे ठरतं. वरून आलेलं जे बीज आहे, जसं पाऊस पडतो, बीजामध्ये उत्पत्ती होते, अंकुर फुटतो, तसा वरून आलेलं बीज मातेच्या उदरामध्ये जन्म घेतं. ही प्रक्रिया आहे फक्त, कारण ते घेतल्याशिवाय मला ब्रह्म काय जाणता येणार नाही ना. म्हणून ती प्रक्रिया होते. हे ज्ञान अतिशय गुह्यतम ज्ञान, सिक्रेट ऑफ द सिक्रेट असं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. कशामुळे? वेद, उपनिषद, धर्मशास्त्र, आता योग वसिष्ठ, भगवद्गीता, रामायण ह्याच्यातून प्राप्त होतं. आणि मग पुढे गेलो की ज्ञान प्राप्त होऊ लागते, कारण तेव्हा जीव
धान्यबीज रूपाने असतो. धान्यबीज रूपाने पोटामध्ये असतो. मातेच्या पोटामध्ये धान्यबीज रूपाने असतो. म्हणजे प्रत्यक्ष अस्तित्व भगवंताचं बघायचं असेल तर वरून येणारं पाणी आणि धान्यबीजातून होणारी उत्पत्ती. जसं त्यांचं ते चालू आहे. शेतीमध्ये अंकुर जसे फुटतात तसे अंकुर जीवनाला फुटतात. त्यावेळी त्याची इंद्रिय अव्यक्त जणू गाढ आणि निद्रिस्तच असतात. कुठे कळलं आपल्याला आपण जन्माला आलो तेव्हा? मातेच्या उदरामध्ये 9 महिने, मातेच्या उदरातून बाहेर आलेल्या वर्ष 2 वर्ष आपल्याला काय कळत होतं? निद्रिस्त अवस्थेमध्ये होतो. जसं ते बीजाची उत्पत्ती झाली तशी आमची झाली. का झाली याचं कारण आता कळलं. कारण मातेचं आणि आमचं एकत्रित पापपुण्य आलं. ऋणानुबंधाचा हिशेब पूर्ण करायचा आहे फक्त. यांच्या साह्याने मला पुढे जायचं आहे फक्त. एवढं साधन म्हणून मातेच्या शरीरामध्ये मी प्रवेश केला. करावा लागला. मीच केला आणि तो भगवंतानी नाही करायला लावला. मला असं वाटलं की मला असं करायचं आहे की ताबडतोब ती माता मिळाली आणि त्या मातेमध्ये माझा प्रवेश झाला. ही इतकी सोपी गोष्ट आहे. आपण हा दृष्टी मातेच्या प्रवेशानंतर जन्मानंतरचा विचार आपण करतोय. जे काही माईक विचार करतो, जो काही सांसारिक विचार करतो तो जन्मानंतरचा करतो. हा जन्मापूर्वीचा विचार आहे. मग जन्मापूर्वीचा विचार कळल्यानंतर, सत्य उजागर झाल्यानंतर असत्य आहे काय? त्यामुळे यावेळी हे ज्ञान त्याला होऊ शकत नाही. तो पुढे मनुष्य जन्मात प्रथम होतो. मग ते असा जन्म घेत 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 पुढे मनुष्य जन्म त्याला मिळतो. वायुरूपात असलेला हा जीव पर्जन्याच्या द्वारा गहू तांदूळ इत्यादी धान्यात शिरतो व तेथून कर्मानुसार ज्या कुळात जन्म घ्यायचा असेल त्या कुळातील पुरुषांच्या शरीरामध्ये अन्न रूपाने तो तयार करतो. भगवद्गीतेमध्ये अगदी प्रकर्षाने हा श्लोक आहे. अन्नामध्ये अन्न रूपाने मी जसा तयार होतो, अन्नाचे हळूहळू रेत बनते आणि ते स्त्रीच्या उदरात शिरून गर्भरूपाने वाढते आणि अखेरीस गर्भाची पूर्ण वाढ झाल्यानंतर आपल्या मातेच्या उदरातून जीव बाहेर या मनुष्यलोकात येतो. या सर्व स्थिती पूर्वकर्मानुसार होत असते. असा हे मोठं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आणू आता, की आपला जो जन्म आपल्याला झाला नंतर कळला की माझं बारसं झालं आणि इतके लोक आले, एवढे जेवले, असं माझं नाव ठेवलं. ह्यामध्ये न गुरफटता प्रत्यक्षात माझा जन्म कसा झाला, कुठून आलो मी आणि मी कोण आहे, मी अजूनही जिवंत राहू शकतो मेल्यानंतर सुद्धा, असा मी माझ्यामध्ये मला समजतो. मग तो भावी आयुष्यात थोर असो की लहान असो, जन्माला आल्यानंतर सारे चित्र तुझ्या पुढे आहे. मग तो भावी असो थोर असो, वसिष्ठ म्हणतात कसा आहे तो व्यक्ती ते पुढे त्याच्या कर्मानुसार आपण बघतो. प्रत्यक्षात तो कोण आहे हे त्याला कळलं पाहिजे. बाल्यावस्थेत मोहक आकृती, यौवन दशेत तारुण्याची झळाळी आणि मदनाचा प्रभाव, पुढे वृद्धावस्थेमध्ये पुष्पबहारावर बर्फ कोसळावे त्याप्रमाणे विकलता दुर्बलता त्याला ग्रासते. रोगांनी तो जर्जर होतो आणि मरणरूपी मूर्छना क्रमाने त्याच्यावर अंमल करते. अशी ही साखळी सारखी चालूच असते. हे जन्ममरणाचे अनादी चक्र असून त्यात सापडलेले जीव मोक्ष स्थिती प्राप्त होईपर्यंत एकसारखे भ्रमण करीत राहतात. किती मोठा संदेश दिलाय की आपण हा जो जन्म मिळाला आहे तो हा पहिला नाही आहे आपला. असे किती जन्म, किती मातेचे उदर आपण उदरामध्ये राहिलोय, आपण जन्म घेतलोय, पण संपवलं नाही स्वतःला. जर संपवलं असतं तर जन्मस्थिती बदलली असती. अगर हमने वासना नहीं की होती तो हमें जन्म नहीं मिल सकता था. अभी तो समझ में आ गया, अभी तो सारा खेल समझ में आ गया. तो अभी तो वासना पर, वृत्ति पर शांतता आनी चाहिए. अभी हमें कुछ नहीं चाहिए, हमें अगला जन्म भी नहीं चाहिए. हमें अभी जो स्थिति है वही स्थिति केवल मेरे भाग्य से मिली है, इस पर दृढ़ विश्वास रखना चाहिए. आणि पुन्हा पुन्हा संसारातील भयंकर दुःख भोगत असतो जो तो चिदाकाशात. चिदाकाशामध्ये आता बघा विज्ञानाने सिद्ध केलंय म्हणे की आपण फेकलेली कोणतीही गोष्ट वर जात नाही, खाली येत नाही, ती चिदाकाशात तरंगत राहते. ज्या कोणत्या गोष्टींचा आता आधुनिक यंत्रांमध्ये बघतात त्यांचा नाश होत नाही, ते जमिनीत जात नाही, ते आकाशातही जात नाही आणि फिरत राहतात. मग ही जर स्थिती विज्ञानाने सिद्ध केली आहे तसंच जीवाचं होतं. जीव ना पुन्हा पुन्हा जन्म येतो, पुढे वर जाऊच शकत नाही, तो असा चिदाकाशामध्ये भरकटत राहतो तो आत्मा. हे तर आपण पुष्कदा गरुड पुराणामध्ये वगैरे किंवा आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टीमध्ये ऐकलंय
की एकदा ह्या देहातून निघालेला जीव फिरत राहतो आणि जो तशा प्रकारचे कर्म केलेला असेल त्याप्रमाणे त्या देहामध्ये प्रवेश करतो. जसं त्याची लय नाही आहे, त्याचं जी गोष्ट उत्पन्न झाली ती संपत नाही. मग वासना जर माझ्या मनात उत्पन्न असेल तर ती माझी मी संपवल्याशिवाय कशी संपेल? त्यामुळे जीव गेला तरी चिदाकाशामध्ये फिरत राहते. मग या चिदाकाशामध्ये फिरत राहिल्यावर पृथ्वीचा आकर्षणाचा नियम आहे, ते पृथ्वीवरच यावं लागतं, फक्त त्याला वर जाता येत नाही. कारण वर जाण्या इतकी त्याची पात्रता नाही आणि खाली येण्याशिवाय त्याच्याजवळ गती नाही. मग येणंच आहे पुन्हा. तत्व असी महावाक्यातील त्वम पदाचा अर्थ हा आहे. लीलेने देवीला पुन्हा विचारले की देवी, तत्वमसी हे परमात्मा तत्वाचा बोध करून देणारे महावाक्य उपनिषद आहे. तत्व असी तूच आहेस, सगळं सगळं काही तूच आहे. या वाक्यातील त्वम म्हणजे तू अर्थात जीव असा लक्षणेने अर्थ केला जातो. त्वम म्हणजे तू. बघा इथे अगदी पटू शकतं. आता माझ्या बुद्धीला, सर्वसाधारण अज्ञानी जीवाला सुद्धा हे पटू शकतं. जर तत्वमसी खरं असेल, अगर तत्वमसी सत्य होगा, अगर मैंने ये मान लिया तो क्या होगा? उपनिषदों ने बताया तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी हे दोन महावाक्य आहेत की नाही. मग तत्वमसी जर माझ्या बुद्धीने मानलं, जर जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत तर आहे. जर मी मानलं तत्वमसी म्हणजे याचा अर्थ काय? सगळं काही तूच आहे. मग सगळं जर तू आहे तर मी वेगळा कोण? पटू शकतं बुद्धीला. आता हे जर ज्ञान द्यायचं ठरवलं असेल भगवंतांनी, तर योग शिकायचा असेल तर हे माझ्या बुद्धीला पटू शकतं. आता त्या बुद्धीला पटवण्यासाठीच तर सगळा खेळ चाललाय ना लीलेचा हा. तत्वमसी हा शब्दावरती विश्वास ठेवायचा किंवा अहम ब्रह्मास्मीवर विश्वास ठेवायचा. मी ब्रह्म आहे. दोन्ही वाक्यांनी मुक्ती मिळू शकते. कशी? सगळं काही तूच आहे, होता आहे आणि राहणार आहे. मग त्यामध्ये मी वेगळा कोण आहे? तूच मी आहे ना. तू सुद्धा मीच आहे. देहरूपाने आलो ती गोष्ट वेगळी, दुःख भोगतोय ती गोष्ट वेगळी, पण प्रत्यक्ष तू आणि मी वेगळं नाही. कारण तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. आणि ब्रह्म कोण आहे? ब्रह्मदेव कोण आहे? ब्रह्म विष्णूचा अवतार आहे. अवतार म्हणजे काय? पुत्र आहे. विष्णूंनी जन्म दिलेला पुत्र आहे तो. मग तोच मी आहे. म्हणजे मी ब्रह्मदेवाचा, म्हणजे मी विष्णूंचा पुत्र आहे. मग मला त्रास कसला? असूच शकत नाही, कारण मी त्याचा पुत्र आहे हे माझ्या बुद्धीने मानलं आहे. जो काही त्रास आहे तो देहाला आहे, मला नाही. मी मुक्त आहे. माझ्यासारखी भाग्यवान मीच आहे. किती सुंदर महावाक्य आपल्याला सापडलं या ठिकाणी. ह्यानी जी गती मिळणार आहे ती गती सिक्रेट ऑफ द सिक्रेट या नावाखाली, याच्या व्यतिरिक्त गुह्यतम ज्ञान असू शकत नाही. स्वतःही घ्यावं आणि इतरांनाही द्यावं हे ज्ञान. या जीवाच्या ठिकाणी जी भ्रांती कशी? मग ह्या जीवाच्या गोंधळ आहे मनात. आता काही गोंधळ राहिला का? ब्रह्म, जीव आणि माया या तीन गोष्टीमधला गोंधळ. ब्रह्म आणि जीव एकच आहे, तर माया तिसरा घटक माझ्या मनातच नाही. आता ब्रह्म, जीव, माया हा त्रिकोण आहे. त्यातली माया भयंकर कठीण आहे. माया पार करणं कठीण है। माया को हम पार नहीं कर सकते, जो कि खत्म हो गया ऐसे लगता है हमें, हमें कुछ नहीं चाहिए तो भी माया हमारे ऊपर हावी होती है और करने को कहती रहती है ती माया। पण जीव आणि ब्रह्म एकच आहे हे जर जीवाला कळलं तर ही माया मला काय करू शकणार आहे। मग ही जी भ्रांती गोंधळ आहे जीवात की मला दुःख आहे, मला दुःख आहे, मला दुःख आहे, तर दुःख निवृत्ती होते की नाही। माया माझं काहीच करू शकत नाही कोणत्याही रूपाने ये। हनुमंतांनी जसं सुरसा राक्षसणीचा नाश केला, हे काही साध्या गोष्टी नाही आहेत या। त्या ठिकाणी त्यांची स्वतःची आत्मशक्ती म्हणजे स्वतःची म्हणण्यापेक्षा आत्मशक्ती जागृत झाल्यावर कोणतंही दुःख आपलं काही करू शकत नाही, कारण मन स्थिर आहे आणि मन हे शरण नेलाय भगवंताला। त्याच्यामुळे मी भगवंताची आहे, पुढचं सगळं भगवंत बघणार आहे। हे सगळे बाकीचा मायाचा व्यापार मला कळतो, हा मायेचा व्यापार आहे। बुद्धीने कळतं आपल्याला ते, आणि ती बुद्धी शरण करायची, शरण न्यायची। मग हे म्हटल्यावर या जीवाच्या ठिकाणी भ्रांती कशी राहणार आहे हा प्रश्न विचारतात या ठिकाणी। असा हा जो मुक्त जीव आहे, असा हा जो किती कठीण विषय पण आनंदाने आपण घेतलाय। हे सगळं कोणत्या क्रमाने निर्माण होत जातो, या जीवाच्या ठिकाणी भ्रांती कशी आणि कोणत्या क्रमाने निर्माण होत जाते, तो स्वतःवर मी कशी निर्माण होते। मी अमुक, मी तमुक, मगाशी जे बोललो, माझा जन्म असा झाला, माझा 12व्या दिवशी बारसं झालं, हे माझे वडील, हे माझे काका, ही माझी बुद्धी, ही माझी शाळा, हे माझे शिक्षक। इथून जे वाढत वाढत गेलं, मग ह्यांना खुश कर, त्यांना खुश कर, त्यांना खुश कर, ते म्हणतील तसं कर।
आपल्या मनाचा विचार बाजूला ठेवून मायेमध्ये असा अडकत गेलो की माया म्हणजे माझ्या डोक्यावर हावी झाली आणि मग नाचायला लागली. मग कालियामर्दन कशासाठी करावं लागलं? वासनांचं निर्दालन करण्यासाठी. कृष्ण त्यावरती मारून नाही टाकलाय कालिया नागाला, त्यांनी त्याच्यावरती नाच केलाय, ते नृत्य केलंय की बाबा रे, वाईट विचारांवर मी असा मुरली हातात घेऊन नाचतो, तो खरा आनंद आहे. या कालियामर्दनला मारण्याचं कारण त्याला हाकलून दिलंय, त्याला मारून नाही टाकलं, कारण माया मरत नाही. पण मायाला हाकलून तर देऊ शकतो आपण. त्याला म्हणू गेट आउट ऑफ माय हाऊस. मग माझ्या घरातून जाणे म्हणजे माझ्या बुद्धीतून जाणे. चल निघून जा इथून, माझ्या बुद्धीत येऊच नको अजिबात, मी तुला थारा देणार नाही, असे नाचणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग असं म्हणत जेव्हा करतो, मग आपण मी अमुक मी तमुक राहिलाच नाही ना या ठिकाणी शिल्लक. अर्थात आहे, मी आहे, पण नाही आहे. कसा? कारण की या देहाशी माझा संबंध विस्फोट. माझा देहाशी संबंध विस्फोट होणे म्हणजे आत्म्याशी परमतत्वाशी माझा संबंध जोडणे. म्हणजे दोन गोष्टी आपल्या पटल्या, दुःख निवृत्ती झाली की मग आनंद प्राप्तीची प्रक्रिया सुरू होते. ती साधना आहे. आधी दुःख निवृत्ती तर झाली पाहिजे. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, हे इथेच राहून नाही कळत. एकदा का ते कळलं, ती दुःख निवृत्ती झाली म्हणजे ही गोष्ट कुणासाठी चालली आता आठवलं? ही गोष्ट चालली आहे लीलेच्या नवऱ्यासाठी. की बाबा हे काय जे येऊन पडलाय शव त्याच्याबद्दल हे सगळं सांगते. त्या गोष्टीतून आपण किती ज्ञानी झालो, आत्मज्ञानी झालो म्हणायला हरकत नाही. ज्ञानी बाकी सगळं ज्ञान अविद्या आहे. आपलं ज्ञान फक्त खरं ज्ञान आहे, आत्मज्ञान फक्त खरं आहे. आता मला हे करून सांगितलं, हे मला आता कळलं. ती स्वतःच बोलते, हे कळलं. पण या महावाक्यातील तत्ते या पदाचा म्हणजे लाक्षणिक अर्थ जो ईश्वर आहे, त्या ईश्वरावर जगताचा आरोप होऊन हा संसार भ्रम कसा निर्माण होतो हे मला पुन्हा सांग. मला कळलं की मी कोण आहे हे मला कळलं, पण ईश्वर तेच आहे आणि तत्वमसी हा कळलं. आता मी म्हटलं की सगळा ईश्वरमय जग आहे. मग ईश्वरमय जगामध्ये मी आहे ना. मैं ईश्वर के जग में ही हूँ. ईश्वर ने निर्मित किया हुए जग में ही मैं हूँ. ईश्वर के निर्मित जग में मैं हूँ, यानी मैं भी ईश्वर ही हूँ. यावरती स्थिर व्हायला पाहिजे ना. पण ती म्हणते त्या ईश्वरावर जगताचा आरोप होतो. मग त्या ईश्वरावर जगताचा आरोप होतो. हा आरोप होऊन हा संसार भ्रम कसा निर्माण होतो ते मला सांग. कदाचित हे ऐकत असताना आपल्याला खूप काही गोष्टी आपल्या स्वतःच्या कळतील. आपण अशाच भ्रमात आहोत हे कळण्याची शक्यता. लीलावतीची कथा 10 सुरू होणार आहे. लीलावतीची 9 कथापर्यंत आपण इतकं मोठं ज्ञान गोळा केलं की तत्वमसी, आणि तत्वमसी नंतर हा जगताचा भ्रम कसा निर्माण होतो ते मला सांग. मी मानलं ईश्वर म्हणजे कुठपर्यंत आला जीव इथपर्यंत आला की माझ्या दुःखाची निवृत्ती झाली. पण सुख कुठे आहे हे सांगण्यासाठी लीलावती सरस्वतीला प्रश्न विचारते आणि सरस्वती त्यावरती उत्तर देणार आहे. त्याची फक्त सुरुवात करून थांबते. सरस्वती देवीच्या कृपेने लीलासह राजाला सर्व सुखाचा लाभ. किती सुंदर असेल पुढची गोष्ट बघा. पुढची गोष्ट कशी? सरस्वती देवीच्या कृपेने लीलेसह राजाला सर्व सुखाचा लाभ झाला. तत्पदाचा अर्थ, त्यावर जंगनात्मक पदार्थांच्या व्याख्यांची लक्षणं. पुढे आपल्याला सरस्वती देवीचे जे शब्द आहेत ते शब्द, वसिष्ठांचे जे शब्द आहेत ते शब्द आपल्याला सुमनताई उकलून दाखवणार आहेत. त्याचा आनंद खूप जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, कारण तत्वमसी शब्द समजणे यासाठीच आपला जन्म आहे. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर.